विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ठरल्याप्रमाणे सकाळी 5 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. ओके. रोज मिळणार आणि आपली स्ट्रॅटेजी काय आहे, की उठलाय तुम्ही, तुमचं आवरा सगळं, व्हिडिओ ओपन करा आणि हळू जसे मी तुम्हाला क्वेशन देत जाईन ना, ते परफेक्ट फिनिश करा. पण माझी स्ट्रॅटेजी काय आहे बघा, की पहिल्यांदा मी सोपे-सोपे क्वेशन्स कव्हर करतोय. 10 देईन असं बोललो, तर कदाचित 10 पेक्षा जास्त होतील. सुरुवातीला आपलं टार्गेट आहे पी-वाय-क्यूज. त्यामुळे मी काय ठरवलंय बघा, मार्च 2022. याच्या अगोदरच्या पार्ट 1 मध्ये आपण सप्टेंबर 2021 मध्ये क्वेशन्स परीक्षेत कसे आले होते, ते सगळे बघितले. बरोबर आहे? आता मार्च 2022 कडे बघूया आपण. मी तुम्हाला सांगू का? खूप सोपा प्रश्न आहे. पहिला बघा. पिरियॉडिक टाइम सिंपल पेंडुलमचा असतो 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. ओके. पिरियॉडिक टाइम आहे सिंपल पेंडुलमचा. पण जर त्या सिंपल पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम जर 2 सेकंद असेल तर त्याला काय म्हणणार? सेकंड्स पेंडुलम. तर आजचा पहिला प्रश्न आहे, डेफिनेशन घ्यायचंय आपल्याला. हां, कुणाची रे? सेकंड्स पेंड्युलम. ओके. मी डेफिनिशन तुम्हाला आता सांगितलं, की सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियड टाईम 2 सेकंड इस नोन ॲज सेकंड्स पेंडुलम. प्रश्न कसा आलाय बघा लक्षात घ्या. डिफाइन सेकंड्स पेंडुलम आणि त्याच्यानंतर त्याच्या लेंथसाठी फॉर्म्युला तयार करा. मी तुम्हाला सांगतो बघा, पिरियड टाईम जेव्हा मी 2 सेकंद इथे पुट करणार, तेव्हा 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. हो बरं का? जर हा तुम्हाला पॉइंट येत असेल, तर इमिडिएटली व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा आणि क्वेशन 2 कडे जावा बरं का, लक्षात घ्या. पण येत नसेल तर व्यवस्थित बघा. 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. मग मला काय मिळणार, की 1 इक्वॉल्स टू पाय अंडर रूट एल अपॉन जी. करा स्क्वेअर त्याचा. 1 चा स्क्वेअर 1 दॅट इक्वॉल्स टू ह्याचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एल अपॉन जी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग जी अपॉन पाय स्क्वेअर दॅट इक्वॉल्स टू काय सांगा? एल. आलं का ध्यानात? मग लेंथसाठी फॉर्म्युला काय मिळाला मला? जी अपॉन पाय स्क्वेअर. चला, मग आजचा पहिला प्रश्न आपण फिनिश केला. 2 मार्काला हा प्रश्न परीक्षेत आलाय. तो पण सेक्शन डी मध्ये आला होता. कुठल्या सेक्शनमध्ये? डी मध्ये. ओके. म्हणजे सेक्शन ए-बी-सी-डी मी असं काय बघणार नाही. 2 मार्काचा क्वेश्चन आहे ना, तुम्हाला अवघड वाटलं का? बिलकुल अवघड वाटणार नाही असा तो प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर नेक्स्ट बरं का, नीट लक्ष द्या. बरेचसे इन्स्ट्रुमेंट असे असतात ना, लक्षात घ्या, त्यांना डीसी सप्लायची गरज असते. कुठली सप्लाय? डीसी सप्लाय. मग रेक्टिफायर हा असा डिव्हाइस आहे, तो कन्व्हर्ट करतो एसीला डीसी मध्ये. डिव्हाइस which converts AC into DC is known as rectifier. So simple. एकदम सोपी डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. रेक्टिफायर. आता मी तुम्हाला त्याच्यात आणखीन ऍड करून देणार. मी तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर यांच्या मी डायग्राम करायला सांगतोय. कुठलं सांगा? हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. रेक्टिफायर टॉपिक कोणता? सेमी कंडक्टर बरं का. एका मुलानं कॉमेंट केलं होतं, की टॉपिकची पण नावं सांगत जावा. तर टॉपिक आहे सेमी कंडक्टर. चला, बघता 3 मार्काची तयारी आपली झाली, लक्षात घ्या. आता मी सोप्यातले सोपे प्रश्न अगोदर सगळे बघणार आहे बरं का. त्याच्यानंतरचा प्रश्न दिसतोय ना, तो मला असा दिसतोय, की डिफाइन बघा. डिफाइन त्यांनी लिहिलंय पोटेन्शियल ग्रेडियंट, पण मी के लिहितो. के म्हणजेच कोण? पोटेन्शियल ग्रेडियंट. मग पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला असतो व्ही अपॉन एल. व्ही अपॉन एल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज नोन ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. सिंपल. 1 मार्काला झालाय प्रश्न. आता नंतरचा क्वेश्चन आहे, हे करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आहे बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, करंट म्हणून आठवलं म्हणून सांगतो. नीट लक्ष द्या. मी इथं लिहितोय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, थर्मो लिहितो फक्त. हा कशाशी संबंधित आहे? कॉन्झर्वेशन ऑफ काय सांगा? एनर्जी. मी तर लिहितो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किर्चॉफ्स करंट लॉ हा कशाशी संबंध आहे? कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा देखील आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरं का बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे असले एमसीक्यू आहेत, लक्षात घ्या. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज कन्सर्न्ड विथ द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किर्चॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एक लक्षात घ्या, गोष्टी लक्षात घ्या बरं का. आता 5वा जो क्वेश्चन आहे तो 2 मार्काचा आहे.
इथं तुम्हाला डिफाईन करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा बाळांनो, लक्ष द्या. मी काय सांगतोय. हा फॉर्म्युला सिंपल पेंडुलमचा आहे. मग या सिंपल पेंडुलमचा पिरियड टाईम 2 सेकंद. तो सेकंड पेंडुलम ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. त्याच्यानंतर सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कशाशी कन्सर्न्ड आहे? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. किर्चॉफ्स करंट लॉ, कन्झर्वेशन ऑफ चार्ज, व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं सगळं परत का सांगितलं? कारण मला तुम्हाला सांगायचंय की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे लक्षात घ्या. ओके. बर, आता किती प्रश्न झाले? 5. प्रश्न तर जास्त वाढत जाणार आहेत, लक्षात घ्या. कारण टॉपिक ह्यात खूप सोपे सोपे प्रश्न दिसत आहेत मला. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. इथं त्यांनी विचारलेल्या प्रश्नापैकी मला सगळ्यात सोपा जो प्रश्न वाटतोय तो मला घ्यायचा आहे. ओके. आणि तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर. हे आपण अगोदर पण घेतलंय. पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर. पोटॅन्शिओमीटर इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. व्होल्टमीटरनं आपण नाही करू शकत. पोटॅन्शिओमीटर हा मोर ॲक्युरेट असणार आहे व्होल्टमीटरपेक्षा. पण पोटॅन्शिओमीटर हा पोर्टेबल नाहीये, ईझी टू यूज नाहीये. हा ईझी टू यूज आहे. ओके. इसलिए सोपे-सोपे पॉइंट तयार करा. ओके. नेक्स्ट तुम्हाला मी अभ्यास देताना सांगतोय थर्मोडायनामिक्स. मग आता इकडे बघा, नीट लक्ष द्या. त्यांनी विचारलंय थर्मल इक्विलिब्रियम. त्यांनी विचारलंय मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्यांनी विचारलंय थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिक्समध्ये व्हेरिएबल्स कुठले असतात? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ठीक आहे. त्याला आपण स्टेट ऑफ द सिस्टम त्याला रिप्रेझेंट करतात. मग एक अशी प्रोसेस की ज्या ठिकाणी हे व्हेरिएबल चेंज होतात, त्यालाच थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणायचं. मग आयसोबारिक, आयसोकोरिक, adiabatic हे सगळ्या प्रोसेस आहेत बरं का. पण इथं हे 3 डेफिनिशन्स आहेत. 3 मार्काला लक्षात घ्या. 3 मार्क. प्रोसेस पण विचारलंय आणि त्याचे टाइप पण विचारलेत. म्हणजे हा 2 मार्काला आला, हा 1 मार्काला, हा 4 मार्क झाले. हे 2 मार्क 6 मार्क झाले. इथंच. ओके. आता अजून तुम्हाला मी सांगतो. त्यांनी विचारले मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन. तर एम नेट अपॉन व्हॉल्यूम ही मॅग्नेटायझेशन डेफिनेशन आहे. आता शांतपणे बघा बरं का बाळांनो. इंडक्टर जो रेझिस्टन्स ऑफर करतो त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणायचं. कॅपॅसिटर जो रेझिस्टन्स ऑफर करतो त्याला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणायचं. मग इंडक्टर, कॅपॅसिटर, रेझिस्टर तिघं मिळून जे रेझिस्टन्स ऑफर करतात त्याला इम्पेडन्स म्हणायचं. 3 मार्काला विचारलंय. लॉटरी आहे, लक्षात घ्या. 3 मार्काला प्रश्न आहेत, लक्षात घ्या. हे समजून घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघता-बघता 9 प्रश्न झाले, सांगतो. एक्सेलचा फॉर्म्युला करा बरं का. 2πfl. एक्सचा फॉर्म्युला थांबा. 1/2πfc आणि झेडचा फॉर्म्युला आहे. झेड म्हणजे इम्पेडन्स. त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. बरं, अजून आता 10वा प्रश्न मी तो देतोय ना, इथं तुम्हाला करायचे. हे डेफिनिशन्स परीक्षेत विचारलेत. किती सोपे प्रश्न आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो डायग्राम इथं आहेत बरं का. डायग्राम आहे. तरी मी तुम्हाला सांगतो मोठे-मोठे प्रश्न मी आता घेणार नाहीये. तुम्हाला सांगतो मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर सस्पेंडेड टाइप त्याची डायग्राम काढा. ओके. त्याची डायग्राम ह्या पेपरमध्ये विचारलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का? बस एवढे प्रश्न आत्ता करा. तुम्हाला वाटतील तर ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न नाही. आपण काय करायचं सांगतो. आत्तापर्यंत बोर्डचे 5 पेपर झालेत आणि मी तुम्हाला क्वेशन्स कसे प्रोव्हाईड करतोय तुम्ही बघितलं का? मी तुम्हाला काय केलंय, एखादा प्रश्न आला, त्याच्यावर तुला दुसरे देतोय. आता ह्याच्यावर कुठलाही न्यूमेरिकल असू दे, तुम्ही जरा टेक्स्टबुकमध्ये न्यूमेरिकल सापडतंय का बघा. मी तुम्हाला काय केलंय, की हा प्रश्न परीक्षेत आलाय. रेक्टिफायर म्हणजे काय? अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट एसी इंटू डीसी म्हणजे रेक्टिफायर. पण मी तुम्हाला ह्या 2 डायग्राम एक्स्ट्रा करायला सांगितलेत. ओके. हे येऊ शकतं परीक्षेत. ही डेफिनिशन आहे, पण याच्यावर न्यूमेरिकल येऊ शकतं. फर्स्ट लॉ कशाशी कॉन्सर्न विचारलंय, पण मी तुम्हाला बाकीचे पण एक्सप्लेन केले. मोमेंट ऑफ एनर्जीची डेफिनेशन विचारलं, की युनिट आणि डायमेन्शन करा. 2 मार्काला प्रश्न आहे. ओके, चला सुरुवात करूया मग. हा 2 मार्काला प्रश्न आलाय. रेक्टिफायर 1, 2 मार्काला, 2 2 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 मार्क झाले, लक्षात घ्या. बरं, या 21 मार्कात एकही न्यूमेरिकल नाहीये. एकही डेरिव्हेशन नाहीये. एम-सी-क्यू आपण जास्त अटेम्प्ट केलीच नाहीयेत आणि बोर्डचा पेपर असा लक्षात घ्या. प्रत्येक पेपर. ओके. मग आय-एम-पी क्वेशन देत असताना नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो, डोक्यात ठेवायचं की फिजिक्स सोपं आहे.
फक्त फॉलो करा. 11 वाजायच्या आत हे व्हायला पाहिजे. आता तुम्ही व्हिडिओ लेट बघत असाल तर ठीक आहे. नेक्स्ट डेला चांगली सुरुवात करा. उठल्या-उठल्या सह्याद्री ट्युटोरियल्स ओपन करायचं. पहाटेच व्हिडिओ अपलोड झाला असणार आहे. आवरायचं पटपट, अभ्यासाला सुरुवात करायची. दिलेलं टार्गेट छोटं असणार आहे. 10-10 क्वेशन्स अर्धा तास लागेल, काहींना 1 तास लागेल, काहींना दीड तास लागतील. लागू दे, पण परफेक्ट करायचं. आणि त्याच्यानंतर 11 वाजेपर्यंत केमिस्ट्री आहेच व्हिडिओ, तो देखील परफेक्ट करायचा. ओके मग बाळांनो, ऑल द बेस्ट. धन्यवाद.